सो आता सगळी तयारी झालेली आहे. आता रेडी होऊया आणि फटाफट गणपती बाप्पाला आणायला जाऊया. आदल्या दिवशीच आणतोय कारण का दुसऱ्या दिवशी म्हणजे मेन दिवशी ज्या सकाळीला गडबड नको व्हायला म्हणून आम्ही आदल्या दिवशीच आणतोय. सजावट झालेली आहे, तुम्ही बघितली असालच. कशी वाटली ती कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. आणि बाप्पा बसल्यानंतर कसं वाटेल ते पण तुम्हाला दाखवतो मी, तेव्हा पण कसं वाटेल ते पण मला कमेंट करून सांगा. फटाफट तयार करतो आणि फटाफट आपण निघूया. इंट्रो द्यायचा राहायला. वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. वेलकम बॅक टू द गणपती व्लॉग. गणपती सणाचा व्लॉग तुमच्यासाठी हजर आहे. मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वंदे मामा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगलमूर्ती वंदे मामा की पूजेची तयारी झालेली आहे. इथे सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. हे पण इथे अरेंज करून ठेवलेलं आहे. शेला आणि चांदीचा जो फूल आहे तो एक आहे. बाकी इथं तुम्ही बघितलं आहेतच. इथे पण थोडीफार तयारी आहे आणि आतमध्ये मोदकची तयारी चालू आहे. आता थोड्या वेळात भटजी काका येतील तेव्हा सगळं पूजेची तयारी वगैरे झालेली आहे. पूजा झाली की मग दुपारला सगळे आरतीला येतील. आरती पहिली होईल आणि मग नैवेद्य दाखवून आम्ही पण पेटपूजा करू. आता कपडे थोडे चेंज करायचे ते नंतर थोड्या वेळाने करेल. चलो रेडी झालेलो आहे. आता भटजी काकांना घेऊन येतो, मग तुम्ही पूजा कशी होते ते बघा.
ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः. त्यात पाणी ठेवायचं. एवं गणविशिष्टायाम शुभ पुण्यतो हे देवघर आहे ना, त्याच्यातून गणपतीची मूर्ती एकच काढून आणायची. देवीचा फोटो आहे ना आपला कुलस्वामिनी फोटो किंवा देवीचा टाका, देवीचा फोटो आहे तो पायासाठी कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. समुपश्येकदं तश्च कपिलो गजकर्णकालम्भोदरठविक्टो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतु गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. प्रसन्नवद्यं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. अभिष्टार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यशुरासुरैः. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः. एषा विन्दिवरश्या मूर्धयस्तो जनार्दनः. दक्षिणेति शालिवानशके बौद्ध्यावतारे रामक्षेत्रे अद्य तथा च दिक्नाम संवत्सरे 46 यश प्राप्त्यर्थं पार्थिव गणेश उत्सव भाद्रपद मासे शुद्ध चतुर्थी दिने चित्रा नक्षत्रे शुभ दिने शनिवासरे श्री पार्थिव गणेश देवता प्राण प्रतिष्ठा स्थापन पूजन वास्तुमध्ये सदा सर्वदा पूर्वे घंटारवं तत्र देवता आह्लादकारकं घंटेला पूर्वं देतो. घंटा देवता दिव्याची प्रार्थना करायची. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते. समुद्रस्यावयावसि पावको अस्मत्कुं शिवो भव. प्राणदा व्यानदा प्रचोद्वः अन्यांस्ते स्वन्तु एकयः. पावको अस्मत्कुं शिवो भव. प्राणदा व्यानदा प्रचोद्वः. ॐ आं ह्रीं ग्रों यं रं लं संह्रां आसामूर्तीनां जीवास्थिता. ॐ आं ह्रीं ग्रों यं रं लं संह्रां आसामूर्तिनां पार्थिव गणेशमूर्तीनां जीवास्थिता. ॐ आं ह्रीं ग्रों यं रं लं संह्रां आसामूर्तीनां जीवाः स्थिताः. एतावानस्य महिमा तोजायांश कृतः. पादोस विश्वाभूतानि त्रिपादस्यां मृदन्द्विपाद्योपाद्यं समर्पयामि. पार्थिव गणेश देवता पाद्योपाद्यं समर्पयामि. पयः पृथिव्यां पय ओखधि पयोर्त्यन्तरिक्षे पयोर्वाः पयस्पतिः प्रतिशासं तुमयं पयदधि कृतमधुशर्करा स्नानं समर्पयामि. सर्वं जगतं तद्वास्तिष्ठति. सर्वं जगतं त्वयैवेष्टति. सर्वं जगतं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नवः. त्वं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. शांति ब्रह्म शांति सर्वगुण शांति शांति देव शांति सामा शांति रेधि जतो यथा समीहसे ततो न अभयं कुरु. सन्ना कुरु प्रजाभ्यो भयन्ना पशुभ्यः. सुशांतिर्भवतु. शांति शांति शांतिः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदाय नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. चतुष्पञ्चमुखा नैवेद्यपात्रनिधायोः ओम प्राणाय स्वाहा पाराय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समराय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. महानैवेद्यं गणपती बाप्पा मोरया. अनंत पूजन भवे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. मोरया देव बाबा मोरया देव. मोरया देव बाप्पा मोरया देव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सर्वदा योग कारणी के समाता त्या ठिकाणी मंदाय माते त्या ठिकाणी विद्रूप मी देवितो मस्तक त्या ठिकाणी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया. हे देवा, हे गणराया, आज साळवी कुटुंबियांनी मनोभावे या भक्तांनी तुझं पूजन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. हे देवा, हे गणराया, अशा या भक्तांना तू सदा सर्वदा सुखी ठेवावं, आनंदी ठेवावं आणि यांच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या शीघ्रगतीने पूर्ण कराव्या. अशा या भक्तांना तू सुख द्यावं, समृद्धी द्यावी आणि ज्या मुलाबाळांना यश प्राप्त करून द्यावं. आणि अशा प्रकारे या कुटुंबियांवर सदा सर्वदा महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती त्रिगुणात्मिका या देवींचा आशीर्वाद असू दे. आणि अशा प्रकारे या कुटुंबियांना सदा सर्वदा सुखी ठेव, या भक्तांना सुखी ठेव. आणि ह्या कुटुंबिया साळवी कुटुंबियांतर्फे तुझ्या चरणी मी आज ही एक प्रार्थना तुझ्या चरणी अर्पण करत आहे. आणि या कुटुंबियांना सदा सर्वदा तू सुखी ठेवशील अशी या सर्व भक्तांची इच्छा आहे आणि ती तू पूर्ण करणार असा विश्वास या भक्तांना आहे. आणि तुझं मनोभावी यथाशक्ती यथा भक्ती हे नित्य पूजन ते असेच तुझं यथाशक्ती करत जातील अशा या कुटुंबियांतर्फे तुझे चरणी मी प्रार्थना अर्पित करतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चरणकमलयो मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. श्रीमन् महागणाधिपतये नमः. नाच. ते येणार मामा घेतोय तो फोटो तुझा डान्स कर. आज त्याच्यातून नाही येणार ते काय, ते दुर्बीण नाही आहे ते. चालू आहे. सो हे होतं आमचं एंटरटेनमेंट दुपारचं. आजकालच्या पोरांमध्ये ना एक्साइटमेंट लेवल वेगळीच असते आणि ह्या लोकांना ऑनलाईनमध्ये जरा जास्त इंटरेस्ट असतो. गाण्यावर नाचत कसा होता तुम्ही बघितलं असालच. ते त्याचं नेहमीच आहे. पहिल्यापासून ते कोकोमेलन वगैरे हे सगळं बघून सवय झालेली आहे. लिटरली हा कॅमेरा त्यांनी बघितला असेल कसा तो टच करत होता, जवळ घेत होता. ती फ्रंट स्क्रीन जी ऑफ होत होती ना ती टच करून तो स्वतःहून ऑन करत होता. म्हणजे त्याला एकदा फक्त दाखवलं मी स्वतःच करत होतं सगळं. वेगळीच असतात आजकालची मुलं. आता अर्धा दिवस तर झालाच आहे, पूर्ण कंप्लीट झालाच आहे. आता संध्याकाळची आरती घेऊ. संध्याकाळी भजनवाले आले तर येतील मे बी. बहुतेक जण गावी गेलेत. प्लॅन होता त्यांचा बट बहुतेक जण गावी गेलेले आहेत. सो बघूया आता भजनवाले आले तर ठीक आहे ना, तर मग आपली संध्याकाळची आरती घेऊन आजचा दिवस कंप्लीट. हळू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की जय.
गुड मॉर्निंग. डे 2. दर्शनचं बहुतेक लोकांचं तर सगळं झालं आहे. काल लोक आली होती. आज मोजके 4-5 जण येतील. माझे फ्रेंड्स वगैरे येतील आणि आता बिल्डिंगमधले कोणतरी येतीलच दर्शन घ्यायला. तो ते सगळं होईल. दुपारची आरती होईल. दुपारचं नैवेद्य दाखवून होईल. मग संध्याकाळी 4च्या आसपास वगैरे आम्ही परत एक दुसरी 4 किंवा 5च्या आसपास शेवटची आरती घेऊ घरातली इथली. आणि इथून मग नेहमीच आपला टेम्पो करायचा आहे. 3 गणपती आहेत ते घेऊन विसर्जनाला चालायचं जेटीवर. बाकी तुम्हाला गणपतीचे शॉर्ट्स वगैरे कसे वाटले ते कमेंट करून सांगा. बघा आजचा दिवस डे 2 कसा जातो आहे ते गणपतीचा विसर्जनाचा दिवस. नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता दुपारची पण आरती झाली. जेवण झालं. नैवेद्य दाखवून झालं. आता 5-6 वाजेपर्यंत शेवटची आरती घरातली आरती करणार. 6:30-7 वाजेपर्यंत टेम्पो येईल. टेम्पोमध्ये मग सगळे गणपती आम्ही ठेवू आणि मग विसर्जनाला निघू. थोड्या वेळाने तुम्ही एन्जॉय करा शेवटची आरती आणि त्याच्यानंतर विसर्जन बघा. शेवटची आरती. केळ्यांचा स्टॉक झालेला आहे. आता कमी आहे. मग अशी काल ते एवढं भरलं होतं. हे पूर्ण एरिया केळ्यांनीच भरला होता. आता तरी वाटून कमी झाली. ओके आता हे घेऊन जाऊया खाडीच्या इथे. ते प्रसाद म्हणून वाटू. ते मोदक पण थोडे उरलेले आहेत. एक डबा उरलेला आहे. आता ऑलमोस्ट डन आहे. वरती गेलेत आरतीला. पप्पा वगैरे गेलेत. आता इथली तयारी झालेली आहे आरतीची वगैरे. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. नील मामा की जय. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 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 गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
तीन गणपतीचे आहेत, या ना या आतमध्ये लवकर या. तिकडनं व्हिडिओ करा. चला 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 हे ताई आला गणपती विसर्जन. सो कसा वाटला तुम्हाला गणपतीचा हा ब्लॉग? हा वर्ष शेवटचा होता, म्हणजे 3 वर्ष आम्ही जो नवस बोललो होतो त्या हिशोबाने हा शेवटचा वर्ष होता. पुढच्या वर्षी आता करू का नाही, आणू का नाही गणपती ते काय आता माहीत नाही, अजून ठरलं नाही आहे, बघूया पुढचं पुढे. सो हे 3 वर्ष तुम्हाला कसे वाटले? अगदी ह्या वर्षी मी अगदी शॉपिंगपासनं ते डेकोरेशनची तयारी, सगळं जे देखावा तयार केला आम्ही ते सगळं दाखवलं. गेल्या 2 वर्षाचं आणि ह्या वर्षीचं डेकोरेशनमधलं तुम्हाला कुठलं डेकोरेशन तुम्हाला जास्त आवडलं ते मला कमेंट करून सांगा. सगळ्या व्हिडिओजची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि आय बटनमध्ये पण मी देऊन ठेवतो. तिन्ही ब्लॉग बघा, तिन्ही ब्लॉग कम्पेअर करा आणि डेकोरेशन कुठलं चांगलं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकन आहे ती पण दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिले भेटतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचे ब्लॉग्स आता आपले नॉर्मलच बाईक्स, ट्रॅव्हल अँड मेंटेनन्स, बाईक रिलेटेड, कार रिलेटेड हे सगळंच येत राहणार आहे. ते तर चालूच राहील, ट्रॅव्हल व्हिडिओज वगैरे, मोटो ब्लॉग्स वगैरे. ते बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.